नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. मग या दिनदर्शिका या घटकामध्ये काय काय असतं? तर या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये वर्ष असतात, त्यातील एखाद्या दिवसाची तारीख, वार इत्यादी माहिती दिलेली असते आणि त्या आधारे आपल्याला दुसऱ्या वर्षातील एखाद्या दिवसाचा वार किंवा अशी इतरत्र वाढदिवस वगैरे यावर डिपेंड आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग त्यासाठी आपल्याला हे दैनंदिन वापराचे जे दिनदर्शिका असते त्याची माहिती असणे गरजेचे आहे. आता पहा, दिनदर्शिकामध्ये मला थोडीशी माहिती मी हे करते. आता सर्वात अगोदर दिनदर्शिका ही सर्वांना माहिती आहे. वर्ष आहे, कोणतं इयर. आता सध्या आपलं चालू आहे 2024. हे झालं वर्ष. एका वर्षामध्ये किती महिने असतात? अगदी बरोबर, 12 महिने असतात. मी जो प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. ओके. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. सर्वांना महिने माहिती आहेत. जानेवारी ते डिसेंबर इंग्रजी महिने आणि त्याचप्रमाणे मराठी महिने हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. हं. तर ह्या 12 महिने, आता त्यामध्ये 12 महिन्यामध्ये आता सुरुवातीला आपण दिवसाची संकल्पना घेऊया. एका दिवसामध्ये एक दिवस आहे. दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र मिळून किती असतात? 24 तास. जर समजा आपल्याला प्रश्न असा विचारला, एका दिवसाचे तास करायचे. आता सर्वांना माहिती आहे एका दिवसात किती तास असतात? 24. आता तुम्हाला सांगितलं 24 दिवसांचे तास किती, असा प्रश्न विचारला तर सोप्पा आहे, हो की नाही? तर 7 दिवसांना 24 ने गुणायचं म्हणजेच उत्तर येणार आहे आपल्याला किती तास येतील. पण जर आपल्याला असं विचारलं तासांचे दिवस करा, तर 660 तासांचे दिवस किती होतील असा प्रश्न विचारला, तर तुम्ही काय करायचंय? 660 भागिले 24 करायचं. कितीने भागायचंय? मग दिवसाने भागायचं म्हटल्यावर 7ने करायचं. ओके, समजलं सर्वांना? त्यानंतर दिवस झाल्यानंतर काय होतो? आठवडा असतो. किती दिवसांचा आठवडा असतो? तर 7 दिवसांचा. 7 दिवसांचा आठवडा असतो. आठवड्यांचे दिवस करताना तर समजा आपल्याला आठवड्याचे दिवस करायचे सांगितलेले आहे, तर आपल्याला काय करायचंय? 7ने गुणायचं. आणि दिवसांचे जर आपल्याला आठवडे करायचं सांगितलं तर त्याला काय करायचंय? 7ने भागायचं आहे. समजले? आता झाला दिवस, झाला आठवडा, झाला आठवड्यानंतर किती? 15 दिवसाला आपण पंधरवडा म्हणतो, हो की नाही? त्यानंतर असतो महिना. एक महिना. एक महिन्यामध्ये किती दिवस असतात? साधारण 30 दिवस असतात. आता तुम्हाला हे माहिती आहे कोणत्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 28 किंवा 29. पण जर समजा तुम्हाला महिन्यांचे दिवस करायला सांगितलं तर महिन्याच्या संख्येस 30 गुणायचं आणि दिवसांचे महिने करताना मात्र 30ने भागायचं. आता हा झाला महिना. असे 12 महिने झाल्यानंतर आपलं होतं एक वर्ष कंप्लीट. एक वर्ष, एक वर्ष, एक वर्ष म्हणजेच आता आपले टोटल आठवडे किती होतात? 52 आठवडे. किती आठवडे होतात? मग आता आपल्याला वर्षाचे आठवडे करायचे सांगितले तर काय करायचे? 52ने गुणायचं आणि आठवड्यांचं जर वर्ष करायचं सांगितलं तर 52ने भागायचं. आता हे लक्षात ठेवायचे की दर 7 दिवसानंतर, प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो किंवा 7 दिवसापूर्वीचा पणही तोच होता. आता समजा आज सोमवार आहे, तर अजून 7 दिवसांनी काय होणार आहे? सोमवारच येणार आहे. किंवा याच्या मागच्या 7 दिवसांनी गेल्यानंतर सोमवारच होता. किंवा कळाला 7 दिवस 7 मिळवले किंवा 7 वजा केले तरी काय होतं? तोच वार येतो. प्रत्येक 28 वर्षानंतर दिनदर्शिका तीच येते. आता समजा आपली आहे, आता साल आहे 2024 हे साल आहे. तर बघा आपली आत्ताची ह्या वर्षीची जी दिनदर्शिका आहे तीच दिनदर्शिका आपली येणार आहे 2052 साली. सेम दिनदर्शिका असणार. म्हणजेच काय? दर प्रत्येक 28 वर्षानंतर तीच दिनदर्शिका येते. आता सर्वांना माहिती आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता ते कसं ओळखायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता सर्वांना माहिती आहे साधं वर्ष किंवा सामान्य वर्ष म्हटलं जातं आणि लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला म्हटलं जातं लीप वर्ष. आता मग ते कसं काढायचं? समजा आता आपलं आहे 2024. ह्यातले काय करायचे? शेवटचे दोन एकक आणि दशक स्थानचा संख्या घ्यायची. 4ची कसोटी माहिती आहे ना तुम्हाला? तर ह्या संख्येला 4ने भाग जातो का? 4 7 24. म्हणजे हे काय झालेलं आहे? लीप वर्ष आहे, हो की नाही?
आता आपण पुढे घेऊया, 2025 घेऊया. आता शेवटचे अंक, एकक दशक घेतलं, हे लीप वर्ष आहे का? नाही. मग लक्षात घ्यायचं, हे कोणतं वर्ष झालं? सामान्य वर्ष झालं. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी मध्ये. आणि जर लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात 28 दिवस. एवढं लक्षात ठेवायचं. काय असतंय? आणि ह्यांना कसं कळायला, भागाचं कळालं? 2026 घ्या तुम्ही, समजा 2026 घ्या. शेवटचे अंक 26. 26 ला 4 ने भाग जातो का? नाही. म्हणजे हे लीप इयर नाही. 2027 घ्या. 27 4 ने भाग जातो का? नाही. मग परत 2028 घ्या. बघा, 4 7 28, हे लीप इयर आहे. म्हणजेच बघा, 2024 नंतर 2028 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 1 2 3 4, आणि हे लक्षात ठेवायचे की प्रत्येक 4 वर्षानंतर लीप वर्ष पुन्हा येते. आता मग 2028 साल हे जर लीप असेल तर अजून 4 वर्षांनी काय होणार आहे? लीप वर्ष. मग किती साल असणार आहे बरं लीप वर्षाचं? अगदी बरोबर, 2032 हे लीप वर्ष असणार आहे. आता हे झालं सामान्य, आपण साल घेतलं. पण जर शतकातला स्थान दशकातला असेल तर काय करायचं? आता समजा आपल्याला विचारलं 2000 हे साल लीप इयर आहे का? आता म्हणजे 4 ने भागायचं आहे का? नाही. तर त्याला कितीने भागायचं आहे? 400 ने भागायचं आहे. कितीने? 400 ने. मग हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. मग 4च्या पाढ्यात आहे का? 4 1 4 4 25, म्हणजे हे लीप इयर आहे. समजा आता आपण 2100 घेऊया. शतक वर्ष असतात, त्याला 400 ने भाग देऊया. हे 2 कट 2, 4च्या पाढ्यात 21 आहे का? म्हणजे हे लीप इयर नाही. बघा, जर आपण शतकात शतक जर घेतलं, शतक वर्ष किंवा 2000 2100 2200 2300 असं जर घेतलं तर काय होणार आहे? त्याला जर 400 ने भाग दिला तरच ते लीप वर्ष आहे, अन्यथा नाही. ओके, समजले सर्वांना? आता प्रत्येक महिने, तर बघा महिने मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला इकडे महिने आहेत, याला इंग्रजी ग्रेगरियन वर्ष म्हटलं जातं, आणि जे आपले मराठी महिने आहेत त्याला म्हटलं जातं भारतीय सौर वर्ष. आता महिना जानेवारी फेब्रुवारी आपले डिसेंबर पर्यंत इंग्रजी महिने आहेत. मग सर्वांना माहिती आहे जानेवारी मध्ये किती? 31 दिवस आहे. आता फेब्रुवारीचं तुम्हाला मी आता सांगितलं, जर लीप इयर असेल, लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, आणि लीप वर्ष नसेल तर 28 दिवस असतात. मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, मे मध्ये 31, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ह्या पद्धतीने डिसेंबर मध्ये 31. म्हणजे 31 दिवस असणारे एकूण महिने किती झाले? पहा बरं मोजून तुम्ही. 31 दिवस असणारे महिने झालेले आहेत 7, आणि 30 दिवस असणारे महिने किती झालेले आहेत? 4. आणि 28 किंवा 29 असणारा तो कोणता महिना आहे? फेब्रुवारी, तो आहे 1. आता हे झालं इंग्रजी ग्रेगरियन वर्ष, म्हणजे आपले इंग्रजी महिने. आता मराठी महिने, मराठी महिने सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. नाही तर आपण मराठी महिने सहसा सहसा पाठ करत नाही. तर कोणता आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे 12 महिने आहेत. तर त्यामध्ये काय असतं? तर सुरुवातीचे जे महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, हे जे आहेत 6 महिने, ह्यामध्ये असतात 31 दिवस. आणि उरलेले जे 6 महिने असतात, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, यामध्ये असतात 30 दिवस. पण जर लीप इयर असेल तर चैत्र महिन्यामध्ये असतात 31 दिवस, आणि लीप इयर नसेल तर दिवस असतात 30 दिवस. ओके, समजले सर्वांना? त्या पद्धतीने. हम्म. तर पहा, हे झालं आपलं. नंतर आता कॅलेंडर मध्ये महिना घेतला आपण, एका कॅलेंडर मध्ये जानेवारी महिना घेतला. जानेवारी महिन्यामध्ये आपले किती दिवस असतात? 31 दिवस असतात. आता 1 तारखेला जर आपला सोमवार असेल, 1 तारखेला सोमवार आहे, आणि तुम्हाला प्रश्न विचारला नंतरचा सोमवार किती तारखेला येईल, यानंतर येणारा सोमवार किती तारखेला येईल, तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक 7 दिवसांनी तो वार परत येतो. मग एकामध्ये 7 मिळवले ते किती झाले? 8. 8मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 15. 15मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 22. आणि 22मध्ये 7 मिळवले तर किती झाले? 29. म्हणजे पहा, 1 8 15 22 आणि 29, ह्या सर्व तारखांना कोणता वार येणार आहे? सोमवार.
मग तुम्हाला 2 तारखेचा विचारेल, मंगळवार असेल बुधवार असेल, तर प्रत्येक वारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 7 7 मिळून. आणि जर तुम्हाला मागचा वार विचारला तर काय करायचं आहे, 7 त्यातून वजा करायचे आहे. मग तो वार आपल्याला आपोआप मिळून जातो. ओके. आता हे झालं आपलं. आता ह्यामध्ये 31 दिवसामध्ये जर जर समजा 28 दिवसांचा महिना असेल, तर काय असतो, 28 दिवस केव्हा असतात, जेव्हा लीप इयर नसतं, म्हणजे साधं वर्ष असतं, सामान्य वर्ष असतं. तर त्यामधील सर्व वार 4 4 वेळा येतात. तर सोमवार 4 वेळा येईल, मंगळवार 4 वेळा येईल, बुधवार 4 वेळा, गुरुवार, हे सगळं 28 दिवसांचा महिना असेल तर. 29 दिवसाचा महिना असेल तर काय होतं, फक्त 1 तारखाचा वार, 1 तारखेचा जो वार असतो तो 5 वेळा येतो. किती वेळा येतो, किती दिवस, 29 दिवसाचा म्हणजे लीप इयर असेल तेव्हा 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आणि 30 दिवसांचा महिना असेल तर काय होतो, 1 आणि 2 तारखेचा वार येतो 5 वेळा. आणि 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. हे लक्षातच ठेवायचं सर्वांनी. 28 दिवसामध्ये एकही तारखेचा वार नाही, सगळे 4 4 वेळा येतात. 29 तारखेचा महिना असल्यानंतर, 29 दिवसाचा महिना असल्यानंतर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ओके, समजले सर्वांना. आता वर्ष, साधं वर्ष आहे, साधं वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 दिवस असतात. आणि जर लीप इयर असेल तर काय, तर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात की नाही, त्यामुळे तो एक ऍड होतो, म्हणून लीप वर्षामध्ये असतात 366 दिवस. आता पहा, सामान्य वर्षाच्या 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर तोच वार वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार असतो. 1 जानेवारीला जर सोमवार आहे तर 31 डिसेंबरला देखील तोच वार आहे. ओके, समजले सर्वांना. आता मला सांगा बरं तुम्ही, एक मिनिट, सॉरी, पेनाचा प्रॉब्लेम होतोय थोडासा. 31 डिसेंबरला तोच वार असतो. समजा आता मी सांगितलं 1 जानेवारीला जर बुधवार असेल, सामान्य वर्षामध्ये, म्हणजे साधं जे लीप इयर नाहीये, तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा पटकन. हम्म, अगदी बरोबर. काय, 1 जानेवारी जर बुधवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा बुधवार, 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा रविवार. पण हे कधी, जेव्हा सामान्य वर्ष असेल. पण जर लीप वर्ष असेल, जर लीप वर्ष असेल तर काय होतं, त्याचा पुढचा वार, जर समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. जर लिपी वर्ष असेल तर काय होणार आहे, 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. 1 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे गुरुवार. 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे सोमवार. म्हणजे त्याचा पुढचा वार हा 31 डिसेंबरला येतो. पण आता मग जर असं विचारलं, 1 जानेवारीला जर सोमवार असेल, 1 जानेवारी, बघा, 1 जानेवारी शॉर्ट मध्ये लिहिते, 2023 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2024ला कोणता वार असेल, असा प्रश्न विचारला जातो. तर मग पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, 2023 हे लीप इयर आहे का, 2023 नाही. तर मग काय होणार आहे, जर सोमवार आहे तर 1 जानेवारीला काय होतं, 1 डिसेंबरला सोमवार येणार आहे, मग एक दिवस काय करायचंय, पुढे जायचं आहे.
एक दिवस ऍड करायचं त्याच्यात. सोमवारच्या पुढे येणार आहे मंगळवार, म्हणजे 1 जानेवारीला येणार आहे मंगळवार. ओके. पण जर आपल्याला विचारलं 1 जानेवारी 2024 रोजी मंगळवार आहे, 1 जानेवारी 2000 रोजी जर मंगळवार आहे, ओके, तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? मग कोणता येणार आहे बरं? 1 जानेवारी 2024 हे लीप इयर आहे. हो. मग काय होणार आहे? मंगळवार मध्ये अजून 2 वार ऍड करायचे. कोणते येणार आहे? मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मग कोणता वार येतो इथे? गुरुवार. कळलं? जर साधं वर्ष असेल तर 1 वार ऍड करायचा, आणि जर लीप इयर असेल तर 2 वर्ष ऍड करायचे, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीचा सुद्धा दिवस येऊन जातो. ओके, समजल्या? आता मला सांगा, शुक्रवारी 3 तारीख आहे, म्हणजे 3 तारखेला शुक्रवार आहे, तर पुढचे येणाऱ्या शुक्रवारच्या तारखा सांगा बरं. कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर तुम्ही लिहून मला पाठवा. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता. ओके, समजले सर्वांना? आता 1 जानेवारीचा जो वार आहे तो 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53. तुम्हाला माहिती आहे 52 आठवडे आणि 1 दिवस म्हणजे 365 दिवस. मग 1 जानेवारीला जो वार असतो तो किती वेळा येतो? 53 वेळा येतो. हम्म? आणि जर लीप इयर असेल तर 1 आणि 2 जानेवारीचा वार काय होतो? 53 वेळा येतो. ओके, समजलं सर्वांना? आता ह्यानंतर आपण पाहणार आहोत, पहा, आता बालिका दिन. कधी असतो बालिका दिन? महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. दिन विशेष हे सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. बालिका दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ या दिवशी सारखाच वार येतो. जर समजा बालिका दिनला मंगळवार असेल तर महाराष्ट्र दिनला पण मंगळवार, महात्मा गांधी जयंतीला पण मंगळवार, आणि नाताळला देखील मंगळवार येतो. म्हणजे तुम्हाला नाताळ केव्हा येते हे माहिती असणं गरजेचं आहे. कधी असतो नाताळ? 25 डिसेंबर. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. अगदी बरोबर. महाराष्ट्र दिन 1 मेला. ह्याप्रमाणे मग त्याच्यासाठी एक कृती बघा, बालिका महाराष्ट्रात, गांधी नाताळ. मग हे सर्व तुम्हाला वार लक्षात, ही कृती लक्षात ठेवली की लगेच आपल्याला काय होतं, त्या दिवशी येणारा वार हा सारखाच असतो हे समजून जाईल. आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. कधी असतो स्वातंत्र्य दिन? 15 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. बाल दिन 14 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. ह्या चारही दिवशी काय होतो? एकच वार येतो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता जर समजा आपल्याला विचारलं पासून म्हटल्यानंतर काय करायचंय? मी 4 मे पासून 15 मे पर्यंत सुट्टीवर होतो, तर काय करायचंय? पासून म्हटल्यानंतर तो सुरुवातीच्या दिवसापासून 4 तारीख सुद्धा त्यामध्ये पकडायची आहे, आणि शेवटपर्यंत पासून म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? आता आपण सुरुवातीला घेणारच आहोत, मी तुम्हाला थोडस नंतर मी समजूनच सांगणार आहे. आता बघा, त्यावर आधारित आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, सुरुवातीला लिप इयर ही संकल्पना सर्वांना समजली. लिप इयर कसं ओळखायचं? ओके. आता बघा, पहिला प्रश्न आहे, 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात किती रविवार येतात? बघा, इथे विचारलेले आहे 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, मग रविवार कधी येणार आहे पहा, सांगा बरं मला. 3 सप्टेंबरला शनिवार आहे, तर 4 सप्टेंबरला काय येणार आहे? रविवार येणार आहे. हो की नाही? बरोबर. 4 सप्टेंबरला रविवार. मग पुढचा रविवार पुन्हा कधी येईल? त्याच्यामध्ये 7 दिवस ऍड करा. 4 आणि 7 11, 11 आणि 7 18. 18 आणि 7 25, 25 आणि 7 32. महिन्यामध्ये 32 दिवस नसतात. म्हणजे बघा, 4 11 18 आणि 25 ह्या तारखेला रविवार येतो. म्हणजे मग सप्टेंबर महिन्यात किती रविवार आले बरं? 1 2 3 4. मग कोणता पर्याय येणार आहे? आपला पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. पहा, पान नंबर 229 वर सर्वांनी पान नंबर 229 काढा.
दिनदर्शिका यावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, 3 नोव्हेंबरला शुक्रवार आहे तर बालदिन कोणत्या वारी असतो? दिनदर्शिका या घटकावर स्वाध्याय सोडवताना किंवा प्रश्न सोडवताना आपल्याला सर्व महिन्यांची नावं, महिन्यांचे दिवस, लीप इयर म्हणजे काय, परत दिन विशेष हा घटक खूप महत्वाचा आहे. आपल्याला प्रत्येक दिन विशेष माहिती असणं गरजेचं आहे. समजा आता हाच प्रश्न दिला आपल्याला, 3 नोव्हेंबरला शुक्रवार आहे तर बालदिन कोणता आहे? बालदिन कधी असतो हे जर आपल्याला माहिती नसेल तर हा प्रश्न प्रकार सोडवता येणार नाही. त्यामुळे दिन विशेष हा घटक माहिती असणं आपणास खूप गरजेचं आहे. तर पहा, बालदिन सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये लिहून, बालदिन केव्हा असतो? हो की नाही? बालदिन, मग त्या बालदिनाच्या दिवशी कोणाचा जन्मदिवस असतो तेही लक्षात, सर्व दिनविशेष माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा बालदिन कधी असतो? दिले कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिलेच असेल सर्वांनी. कधी असतो? अगदी बरोबर. कधी असतो? 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, 14 नोव्हेंबरला. आता 3 नोव्हेंबरला बालदिन आहे, शुक्रवार आहे, तर बालदिन कधी आहे? मग 3 वरून आपण 14 पर्यंत जाऊया. बघा, 3 7 दिवसांनी वार तो पुन्हा पुढे येतो. 3 आणि 7 10, 10 आणि 7 17. पण आपला बालदिन कधी असतो? 24 दिवस असतो. मग आता इथे 17च्या अगोदर 16 येणार, मग 15 येणार, मग 14 येणार. मग आता 17ला कोणता वार आलेला आहे? आपला शुक्रवार आलेला आहे. मग मागे जायचं आपण एक एक वार. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, गुरुवारच्या अगोदर बुधवार, आणि बुधवारच्या अगोदर कोणता वार येणार आहे? मंगळवार. म्हणजेच बालदिन कधी येतोय आपला? मंगळवारी. पर्याय क्रमांक 4. 31 दिवसांचे इंग्रजी महिने किती? आता हा प्रश्न प्रकार एकदम सोपा आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना पण सांगितलेला. ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, मी याचं उत्तर सांगणार नाही. ओके, बघू. 8 जूनला, प्रश्न तिसरा पाहूया. 8 जूनला गुरुवार आहे तर त्या महिन्यात 5 वेळा आलेले वार कोणते? आता बघा, 8 जूनला गुरुवार आहे. जून म्हटल्यानंतर दिवस किती महिन्याचे? 30 दिवस. मग जर महिन्यात 30 दिवसाचा असेल तर कोणते वार 5 वेळा येतात? सांगा बरं पटकन. अगदी बरोबर, 1 आणि 2 तारखेचे वार काय होतात? 5 वेळा येतात. 31 दिवसाचा महिना असेल तर किती वेळा येतात? कोणते? 1 2 3. 29 दिवसाचा असेल तर 1 तारखेचा, म्हणजे 1 आणि 2 तारखेला जो वार असेल तो 5 वेळा, 5 वेळा येणार आहे. मग आता आपल्याला 8 जून दिलेला आहे, मग 8 जून वरून आपण मागे वजा करत जाऊया. 8 मधनं 7 गेल्यावर किती राहतात? 1 तारीख. मग 1 तारखेला कोणता वार येणार आहे? गुरुवार. हा, मग 1 आणि 2 तारखेला, 1 तारखेला गुरुवार आहे, 2 तारखेला कोणता येणार आहे? शुक्रवार. मग कोणते वार 5 वेळा येणार आहेत? तर गुरुवार आणि शुक्रवार. समजले कसं काढलंय ते? ओके. नंतर प्रश्न चौथा आहे, पलकचा जन्म 3 ऑगस्ट 2004 ला रविवारी झाला तर तिच्या 5व्या वाढदिवसाचा वार कोणता? बघा, आता आपल्याला इयर टू इयर, वर्ष टू वर्ष विचारलेलं आहे. हा, तर 3 ऑगस्ट 3 ऑगस्टलाच येणार आहे, पण आपल्याला वर्ष काढायचं आहे. 2004ला काय झालेलं आहे तिचा? पहा, तर बघा, 2004ला काय झालेला आहे? तिचा जन्म. मग ते बर्थडे येणार आहे का? ते बारसे झालेलं आहे तिचं. मग पुढचा कधी येणार आहे तिचा? 2005ला पहिला येणार आहे. मग 2006ला दुसरा, 2007ला तिसरा, 2008ला चौथा, आणि 2009ला 5वा वाढदिवस येणार आहे. बघा, मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय असतं? लीप इयर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढच्या वर्षी तो वार काय होतो? एक दिवस सोडल्यानंतर एक दिवस ऍड करायचा. पण जर लीप इयर आले तर किती दिवस? 2 दिवस ऍड करायचे. आता ह्याच्यामधलं कोणतं लीप इयर आहे सांगा? 4ची कसोटी. बघा, कोणत्या संख्येला भाग जातो तर कोणता आहे, याला आपण गोल करूया. इथे फक्त आपल्याला किती दिवस? 2 दिवस ऍड करायचे. बघा, 2004ला जन्म झालेला आहे, पहिला आहे, म्हणजे किती होणार आहेत पहा बरं तुम्ही. 1 2 3 4 आणि 5. 5 वार काय करायचे आहेत आपल्याला? ऍड करायचे. हे 5 झाले, आणि लीप इयरचा अजून एक वार, म्हणजे किती झाले आहेत आपले टोटल? 6. 6 वारांनी काय जायचं आपल्याला? पुढे जायचं आहे. रविवारमध्ये बोटाने 6 मिळवा. कोणता आहे तो सांगा बरं? रविवार
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे तिचा वाढदिवस कधी येणार आहे? पर्याय क्रमांक 2, रविवार. ओके, तुम्ही अशाही पद्धतीने मिळू शकता. पहिला वाढदिवस 1, 2, 3, 4 आणि 5. हे 5 दिवस झाले टोटल. आणि लीप इयरचा एक वर्ष एक ऍड केलं, म्हणजे जो वार आहे रविवार त्याच्यामध्ये काय करायचं आहे? एक वार मिळवायचा आहे. ओके, 17 सप्टेंबरला बुधवार आहे, तर 20 ऑक्टोबरला कोणता वार असेल? आता असं करत असं प्रत्येक 17 सप्टेंबर असं वार मोजत नाही तसं. आता आपण सप्टेंबरचे दिवस काढूया. बघा, सप्टेंबर मध्ये एकूण दिवस किती असतात? 30 असतात. 30 मधून आपण काय करूया? 17 वजा करूया. किती राहतात बरं? 10 7 गेले 3, 2 1 गेला 1. सप्टेंबर झालं. आणि ऑक्टोबरचे किती दिवस दिलेत आपल्याला? ऑक्टोबरचे दिवस दिलेले आहेत 20. करा दोघांची बेरीज, किती झाले? 33. 33 ला आपण 7ने भागूया. किती भागाकार येतं? 7 चोक 28. भाग किती उरले मग? 5. ओके, 5. आता आपल्याला भागाकार लक्षात नाही ठेवायचा. इथे किती आलेली आहे? बाकी 5 आलेली आहे. तर मग आपण काय करायचं? जो वार दिलेला आहे बुधवार, त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. हा, आपल्याला पुढचं विचारलेलं आहे. मागचं विचारलं तर 5 वजा करत जायचं. तर आपल्याला 20 ऑक्टोबरला विचारले, मग मिळवा बरं. बुधवार मध्ये 5 दिवस बोटाने मोजा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मग उत्तर काय येणार आहे? आपलं पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतर प्रश्न 6वा आहे. 15 ऑगस्ट 2014 रोजी शुक्रवार होता, तर त्या सालातील शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? मग 15 ऑगस्ट, सप्टेंबर, मग आता ऑगस्ट मधले किती दिवस झाले? 31 वजा 15 करा. आता प्रत्येक वेळेस मी सांगत नाही बसणार, तुम्ही करा पटकन. 31 मधनं 15 वजा केल्यावर किती राहत आहेत? 16. हे झाले ऑगस्टचे. आणि सप्टेंबर, सप्टेंबर मध्ये किती दिले? शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबरला. 21. 7ने किती उत्तर येते? 7 त्रिक 21. बाकी किती राहते? 0. म्हणजेच काय? 15 ऑगस्टला जो वार आहे तोच वार शिक्षक दिनला देखील येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. 2008 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 4 वेळा येणारे वार किती? आता तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं एक्सप्लेनेशन देसाने, 28 दिवसांचा महिना असेल तर प्रत्येक वार 4 वेळा येतो. मग किती वार आहेत आपल्या आठवड्यामध्ये? 7. प्रत्येक वार किती वेळा येणार आहे? 4. म्हणून पर्याय क्रमांक 1. कविताचा 25वा वाढदिवस 21 सप्टेंबर 2016 साली शनिवारी होता, तर कविताच्या 20व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता आपल्याला मागे यायचे बघा. 2016 साली तिचा कितवा होता? बघा, आता आपण खाली घेऊया. 2016ला कितवा वाढदिवस होता तिचा? 25वा. नंतर 2017ला कोणता वार येणार आहे? 24वा वाढदिवस येणार आहे. 2016ला कोणता येणार आहे? 23वा येणार आहे. 2015ला कोणता येणार आहे? 22वा. 2014ला कोणता येणार आहे? 21वा. हा, आणि 2013ला कोणता वार येणार आहे? तर 20वा वाढदिवस येणार आहे. आता मग टोटल वर्ष किती झाले? याच्यातलं फक्त लीप इयर शोधायचं. कोणता आहे बरं लीप इयर? ह्याला गोल करा. अजून कोणतं येणार आहे? 2016 पूर्वी 2015 येणार. थांबा एक मिनिट. एक मिनिट पुन्हा करूयात आपण हे. बघा, 2016ला तिचा 25वा वाढदिवस आहे. 2015ला कोणता येणार आहे? 24वा. 2014ला कोणता येणार आहे? 23वा. 2013ला कोणता येणार आहे? 22वा. 2012ला कोणता येणार आहे? 21वा. आणि 2010ला येणार आहे 20वा. बघा, आला. त्याच्यातले आपण लिप इयर काढूया. कोणते लिप इयर? हे नाहीये, हे आहे. 2012 हे लिप इयर आहे. नंतर 2016 हे लिप इयर आहे. आता बघा, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? शनिवार होता. इथे कोणता वार होता? शनिवार होता.
आता इथे लीप इयर आलेलं आहे म्हणून काय करायचं, एक वार आणखी मागे जायचं, लीप इयर आहे. मग शुक्रवार, मग इथे कोणता येणार आहे, बुधवार. लगेच मागचा वार येणार नाही. शनिवारच्या अगोदरचा वार शुक्रवार, आणि म्हणून शुक्रवारच्या अगोदरचा वार गुरुवार. इथे गुरुवार, मग इथे बुधवार, मग मागचा वार मंगळवार, आणि मग कोणता येणार आहे, मंगळवारच्या अगोदर सोमवार आणि रविवार. मग इथे रविवार आल्यानंतर 20वा येणार आहे शनिवार, पर्याय क्रमांक 1. मग टोटल दिवस आपण मोजू शकतो, टोटल वर्ष. मग आपण टोटल वर्ष मिळून सुद्धा असं प्रत्येक आठवड्यात बसण्यापेक्षा मागे जायचं. आता बघा, 1, 2, 3, 4 आणि 5, किती झाले, 5. पाचामध्ये लिपी वर्ष किती वेळा आले, 1 आणि 2, त्याच्यामध्ये 2 होते, तर किती आले, 7. मग 7 किती गेलं, 7 आणि 7 भागलं, कोणता वार येणार आहे, तर तोच पर्याय क्रमांक शनिवारी होता म्हणून शनिवारीच येणार, बाकी शून्य उरतं की नाही. ओके. नंतर पुढचा प्रश्न आहे, 5 एप्रिल 2010 रोजी मंगळवार, तर 5 सप्टेंबर 2010 रोजी कोणता वार असेल. आता पुन्हा तेच करत जायचंय, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि बेरीज करायची. करा बरं, हे उदाहरण सोडवा तुम्ही आणि उत्तर मला सांगा. एप्रिल मध्ये किती, 5 एप्रिल दिले, एप्रिल मध्ये किती दिवस असतात, 30. 30 वजा 5 किती आलं, 25. एप्रिल मध्ये 25, नंतर एप्रिल मध्ये, नंतर मे, नंतर जून, नंतर जुलै, नंतर ऑगस्ट मध्ये सुद्धा 31, आणि सप्टेंबरचे 5. ह्या सर्वांची बेरीज करा, किती बेरीज आली, 5 आणि 1 6, 7 7 8, 8 आणि 5 13, चला 1, 3 आणि 3 6, 7 7 आणि 3 10, 10 आणि 3 13 आणि 2 15, 153. 153 ला 7 ने भागा, उत्तर बघा किती येते, 7 दुने 14, 1 13, 7 1 7, खाली बाकी किती उरते, 6. म्हणून आपल्याला काय करायचंय, 6 दिवस पुढे जायचे. आपल्याला कोणता वार दिलेला आहे, मंगळवार. चला 6 दिवस पुढे मोजा तुम्ही, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे कोणता उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके. आता हे राहिलेले उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा, अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे. लीप वर्ष एकदा संकल्पना, कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर हा प्रश्न प्रकार अगदी सोपा आहे. ओके, धन्यवाद.